तर बाळांनो, आज मी तुम्हाला एक फार सुंदर गोष्ट सांगणार आहे. प्रभू श्री रामाची गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वी सरयू नदीच्या काठी एक सुंदर नगरी होती, अयोध्या. ती नगरी इतकी सुंदर होती ना की जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला होता. त्या नगरीचा राजा होता राजा दशरथ. राजा दशरथ हे धर्मप्रिय, न्यायी आणि प्रजेला आपल्या लेकरांसारखं प्रेम करणारे. पण बाळांनो, राजाच्या मनात एक छोटीशी खंत होती. त्यांना मूल नव्हतं. ते रात्री आकाशाकडे पाहून विचार करत, माझ्यानंतर या राज्याचं काय होईल? राजाच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकई आणि सुमित्रा. सगळं सुख होतं, पण लेकरं नव्हती, म्हणून राजमहल थोडासा उदास होता. एक दिवस गुरूंनी सांगितलं, राजन, आपण पुत्रकामेष्ठी यज्ञ करा, देव नक्की प्रसन्न होतील. आणि काय मोठा यज्ञ सुरू झाला. मंत्रोच्चार, अग्नी आणि भक्तिमय वातावरण. अचानक त्या अग्नीतून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. त्यांच्या हातात सुवर्णपात्र होतं. त्यांनी पवित्र पायस राजाला दिला आणि म्हणाले, हे आपल्या राण्यांना द्या. काही महिन्यांनी राणी कौसल्येला एक सुंदर, तेजस्वी पुत्र झाला, श्रीराम. त्यानंतर कैकईला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न असे 2 पुत्र झाले. संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाली. ढोल वाजले, फुलांचा वर्षाव झाला आणि सगळे म्हणू लागले, जय श्रीराम. आणि अशा रीतीने धर्म आणि सत्याच्या युगाची सुरुवात झाली. अयोध्येत 4 सुंदर राजकुमारांचा जन्म झाला. आता ते 4ही राजकुमार हळूहळू मोठे होत होते. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4ही भाऊ खूप प्रेमाने एकत्र राहत होते. पण राजा दशरथांना वाटलं, माझ्या मुलांनी फक्त राजकुमार म्हणून नाही, तर शूर आणि ज्ञानी बनायला हवं. आणि मग त्यांना गुरुकुलात पाठवलं गेलं. गुरुकुलात गुरु महर्षी वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमारांनी वेद, शास्त्र, धनुर्विद्या आणि धर्म यांचे शिक्षण घेतले. एक दिवस अयोध्येच्या राजदरबारात एक महान ऋषी आले. ते होते विश्वामित्र ऋषी. राजा दशरथांनी त्यांचे आदराने स्वागत केले आणि विचारले, महर्षी, आपण अयोध्येत कशासाठी आला आहात? विश्वामित्र ऋषी म्हणाले, राजन, मी जंगलात एक मोठा यज्ञ करत आहे, पण काही राक्षस येऊन माझा यज्ञ नष्ट करतात. त्या राक्षसांपासून यज्ञाचे रक्षण करण्यासाठी मला राम आणि लक्ष्मण यांची मदत हवी आहे. हे ऐकून राजा दशरथ चिंतेत पडले. ते म्हणाले, राम आणि लक्ष्मण अजून लहान आहेत, ते राक्षसांशी कसे लढतील? तेव्हा गुरु वसिष्ठ पुढे आले आणि म्हणाले, राम आणि लक्ष्मण खूप शूर आहेत, ते नक्की यशस्वी होतील. गुरूंचे शब्द ऐकून राजा दशरथांनी मान्य केले. मग विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. अशा प्रकारे राम आणि लक्ष्मण यांच्या जीवनातील एक नवीन आणि महान प्रवास सुरू झाला. विश्वामित्र ऋषी हे राम आणि लक्ष्मण यांना घेऊन जंगलातून जात होते. ते जंगल खूप मोठे होते आणि थोडेसे भीतीदायकही होते. सर्वत्र उंच झाडे होती आणि वातावरण अगदी शांत होते. थोड्या वेळाने विश्वामित्र ऋषी म्हणाले, राम, या जंगलात एक भयंकर राक्षसी राहते. तिचे नाव ताडका आहे. ती खूप शक्तिशाली आहे आणि जंगलात येणाऱ्या लोकांना खूप त्रास देते. हे ऐकून राम धैर्याने म्हणाले, गुरुदेव, काळजी करू नका, आम्ही लोकांचे रक्षण करू. इतक्यात जोराचा आवाज झाला आणि मोठी राक्षसी ताडका समोर आली. ती खूप रागात होती आणि ती राम लक्ष्मणांवर हल्ला करू लागली. मग राम शांतपणे धनुष्य उचलतात, लक्ष साधतात आणि आपल्या बाणाने ताडकाचा पराभव करतात. ताडका पराभूत होताच जंगल पुन्हा शांत झाले. पक्षी पुन्हा गाऊ लागले आणि लोकही सुरक्षित झाले. हे पाहून विश्वामित्र ऋषी खूप आनंदी झाले. राम आणि लक्ष्मण यांनी राक्षसी ताडकाला पराभूत केलं. त्यानंतर ते विश्वामित्र ऋषींसोबत पुढच्या प्रवासाला निघाले. जंगल खूप सुंदर होतं. उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंड वारा. थोड्या वेळाने ते एका शांत आश्रमात पोहोचले. तिथे सगळीकडे शांतता होती. तेव्हा रामाला एक मोठा दगड दिसला. राम आश्चर्याने म्हणाला, गुरुदेव, हा दगड इथे असा का आहे? तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणाले, राम, हा साधा दगड नाही, ही अहिल्या आहे. एका शापामुळे ती दगड बनली, पण तुझ्या स्पर्शाने तिचा शाप संपेल. राम नम्रपणे पुढे गेला आणि त्या दगडाला स्पर्श केला.
अचानक एक तेजस्वी प्रकाश झाला आणि दगडातून सुंदर अहिल्या प्रकट झाली. अहिल्या आनंदाने म्हणाली, प्रभू राम, तुमच्यामुळे मला शापातून मुक्ती मिळाली. प्रभू श्रीरामांनी अहिल्याची सुटका केली. त्या क्षणी सगळीकडे दिव्य प्रकाश पसरला आणि अहिल्यादेवीने रामांना नम्रपणे धन्यवाद दिले. अहिल्येला मुक्त करून राम, लक्ष्मण आणि ऋषी विश्वामित्र पुढे निघाले. ते तिघेही जंगलातून चालत चालत पुढे जात होते. थोड्या वेळाने ऋषी विश्वामित्र म्हणाले, राम, लक्ष्मणा, आता आपण मिथिला नगरीकडे जात आहोत. तिथे राजा जनकांनी मोठा यज्ञ आयोजित केला आहे. काही दिवसांच्या प्रवासानंतर त्यांना दूरवर एक सुंदर नगरी दिसली. ती होती मिथिला नगरी. सगळीकडे मोठे महाल, रंगीबेरंगी फुलांची बाग आणि आनंदी लोक दिसत होते. शहर खूप सुंदर सजवलेले होते. राम आणि लक्ष्मण त्या नगरीत प्रवेश करताच लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. सगळ्यांना वाटत होते, हे दोन तेजस्वी राजकुमार कोण आहेत? ऋषी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना घेऊन राजा जनकांच्या महालाकडे निघाले. या मिथिला नगरीतच पुढे एक मोठा सोहळा होणार होता, सीतेचा स्वयंवर. मुलांनो, राम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांसोबत मिथिला नगरीत आले होते. तिथे राजा जनक यांनी आपल्या मुली सीतासाठी भव्य स्वयंवर आयोजित केला होता. राजा जनकांच्या राजवाड्यात भगवान शिवांचे एक अतिशय मोठे आणि दिव्य धनुष्य ठेवलेले होते. त्या धनुष्याला शिवधनुष्य म्हणत. राजा जनकांनी जाहीर केले होते, जो वीर हे शिवधनुष्य उचलून त्यावर दोरी चढवेल, त्याच्याशी माझी मुलगी सीतेचा विवाह होईल. हे ऐकून दूरदूरच्या राज्यांमधून अनेक बलवान राजे आणि राजकुमार मिथिला नगरीत आले. स्वयंवराचा मोठा सुंदर सभामंडप तयार केला होता. तिथे हजारो लोक जमले होते. एकामागून एक अनेक राजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते धनुष्य इतकं जड आणि दिव्य होतं की कोणीही ते हलवूही शकले नाही. हे पाहून राजा जनक थोडे चिंतेत पडले. ते म्हणाले, काय या पृथ्वीवर असा एकही वीर नाही का जो हे धनुष्य उचलू शकेल? तेवढ्यात ऋषी विश्वामित्र यांनी शांतपणे रामाला सांगितले, राम, पुढे जा आणि शिवधनुष्य पहा. राम नम्रपणे पुढे गेले. सभेत बसलेले सगळे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. रामांनी सहजपणे शिवधनुष्य हातात घेतले. मग त्यांनी त्यावर दोरी चढवण्याचा प्रयत्न केला आणि अचानक धाड असा मोठा आवाज झाला. रामांच्या हातातच ते महान धनुष्य तुटले. सगळीकडे आश्चर्य आणि आनंदाची लाट पसरली. राजा जनक खूप आनंदी झाले. सीता हळूच पुढे आली आणि तिने रामांच्या गळ्यात फुलांची माळ घातली. अशा प्रकारे राम आणि सीतेचा विवाह ठरला. सगळीकडे आनंद, संगीत आणि उत्सव सुरू झाला.